सकाळी वेळच मिळत नाही. घरातली इतकी कामं असतात ना की सकाळी योगासाठी किंवा थोडासा व्यायाम करण्यासाठी मला अजिबात वेळ मिळत नाही. कारण कामे इतकी असतात ना ती आटोपता आटोपता कधी सकाळ निघून जाते हे कळत पण नाही. हे तुम्ही पण बोलता ना, नेहमीच बोलता. तर हो, अशाच एका आपल्यासाठी जी वेळ गरजेची असते ती वेळ आपण कसे काढणार हे मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला चालू करूया चला. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला आपण माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्वतःसाठी वेळ तुम्ही कसा काढणार किंवा का काढावा हे तुम्हाला समजलं असेलच. तर ते समजल्यानंतर त्या कामासाठी म्हणजे आपल्या योगासाठी किंवा आपल्या एक्सरसाइजसाठी वेळ कसा काढावा हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी असा व्हिडिओ तुमच्या पुढे आणणार. तर आज मी तुमच्यासाठी असाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याच्यामधनं तुम्हाला समजणार आहे की तुम्ही तुमच्यासाठी सकाळी वेळ कसा काढणार आहेत. त्याच्यासाठी तुमचा अगोदरचा प्रश्न क्लिअर झालेलाच असणार की हा वेळ तुम्ही का काढावा. आणि जर झाला नसेल तर माझा ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही नक्की पाहावा. तर चला आपण आज चालू करूया की आपल्या स्वतःसाठी वेळ कसा काढावा. जे सकाळपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत सगळ्यांसाठी राबणारी, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी, मात्र स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही असे जे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असतात ना ते आज थोडेसे आपण खुले करण्यासाठी, त्याला थोडीशी वाट देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बघूया. तर नंबर 1 वरती मी तुम्हाला सोल्युशन देते किंवा वेळ कसा काढावा हे आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीलाच आपल्या मनातला जो गिल्ट असतो, असं वाटतं की आपल्याला की माझ्यासाठी वेळ काढणं म्हणजे सेल्फिश असणे किंवा एक असं वाटतं की मी स्वतःसाठीच काहीतरी करते, इतरांना काही करत नाही. जे गिल्टची भावना असते ते सुरुवातीला तुम्ही मनातनं काढा, त्याच वेळेस तुम्ही वेळ काढू शकता. तर नंबर 2 वरती आहेत. तर तुम्ही वेळ काढण्यासाठी काय करू शकता. तर जे आपल्याला सकाळची कामे असतात ती आपल्याला थोडीफार रात्री करून ठेवायची आहेत. म्हणजे कसं, आपल्याला सकाळी नाश्ता काय बनवायचा आहे, भाजी काय बनवायची आहे, त्याची जी थोडीशी आपल्याला भाजी चिरण्याची कामे किंवा निवडण्याची कामे जे असतात ना ते आपण संध्याकाळीच करून ठेवूया. त्यातल्या त्यात मुलांसाठी जे आपण कपडे इस्त्री करतो किंवा त्यांना शाळेसाठी काय काय लागतं, जे वस्तू आहेत ना ते आपण वरती काढून ठेवूया. याच्यामुळं काय होणार माहिती आहे का, जे आपल्याला वेळ मिळणार आहे ना तो आपण आपल्या कामासाठी वापरू शकतो. म्हणजे जे योगा वगैरे आहे ना त्यासाठी वापरू शकतो. तर आणि यासोबत आपल्याला सुरुवातीला हे करायचं आहे की सुरुवातीलाच मला 1 तास काढायचा आहे असं गृहीत न धरता, तर तुम्ही सुरुवातीला फक्त 10 ते 15 मिनटापासून सुरुवात करूया. जे तुम्ही हे कामं केल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे कामं करचाल ना तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे तुम्ही ठरवलेलं आहे रुटीन ते तुमचे एक्सरसाइज वगैरे तुम्ही करू शकता. तर पावलेही छोट्या छोट्याने उचललीत ना तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच यश मिळू शकतं. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला छोट्या वेळापासून सुरुवात करायची आहे. नंबर 3 वरती आहे. तर आपल्याला काय जे आपण योगा मॅट वगैरे आहे जिथं आपण एक्सरसाइज करतो ती जागा मात्र आपल्याला रेडी करून ठेवायची आहेत, जेणेकरून आपल्याला वेळ वाचेल तिथं की माझी चटई कुठं आहे किंवा माझे शूज कुठं आहे. जे काही तुम्हाला वापरायचे आहेत योगा वगैरे करताना किंवा एक्सरसाइज करताना जे काही तुम्हाला वस्तू लागणार आहेत ती तुम्ही सर्व रात्रीलाच तयारी करून ठेवायची आणि जेणेकरून दर्शनीय भागामध्ये ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ते येता जाता दिसेल आणि लक्ष केल्यानंतर लगेच तुम्हाला थोडंसं असं वाटेल की चला मी 10-15 मिनटं आहेच रेडी आणि दिसते योगा मॅट पुढं किंवा माझी शूज वगैरे पुढंच दिसते तर मग मी करून घेते असं विचार करून आपण एक 15-20 मिनटं तिथे लगेच काढू शकतो. त्यामुळं तुम्ही जे आपले एक्सरसाइजसाठी लागणारी वस्तू वगैरे आहे ना ते रात्रीच आपल्या डोळ्यापुढे जिथं तुम्हाला जागा येता जाता दिसेल ना त्या जागी तुम्ही ती वस्तू ठेवा. म्हणजे तुम्ही तिथं योगा करण्यासाठी तुमचं माइंड हे तयार होईल आणि तुम्ही तिथं पटकन आपले 10-15 मिनटं काढू शकता. नंबर 4ची टिप आहे आपली
की आता जसं मी सांगितलेलं की तुम्हाला सुरुवातीला तुम्ही 10-15 मिनटं वेळ काढा, मग तुम्हाला ते ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं आवड लागेल, तुमचं एक रुटीन तयार होईल. त्याचबरोबर मग तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्हाला आवड निर्माण झाली ना, त्यावेळेस तुम्ही कुठले क्लास वगैरे जॉईन करू शकता. आता बरेच गृहिणी काय म्हणतात की मला सकाळचा वेळ जमत नाही ना, कारण की खूप गडबड असते. तर त्यावेळेस काय काय करू शकता तुम्ही, असे बरेचसे क्लास आहेत जेणेकरून त्यांचे 5-5, 6-6 असे बॅचेस असतात की संध्याकाळच्या रुटीनवाल्यांसाठी संध्याकाळी बॅच असतात किंवा सकाळच्या रुटीनवाल्याला सकाळची बॅच असतात. असे काही जे क्लासेस आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि त्या जे बॅचेस आहेत ते तुमच्या कामानुसार तुम्ही निवडू शकता. त्यावेळेस तर तुम्ही नक्कीच वेळ काढू शकता ना, की ज्यावेळेस बघा तुम्हाला सकाळी जर जमतच नसेल की नाही बाबा माझं रुटीन इतका पॅक असतो की मला सकाळी वेळ जमतच नाही, तर तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जर तुम्हाला उशीर वगैरे होत असेल तर तुम्ही सकाळी काढू शकता. असे जे लवचिक प्रकारचे जे आहेत ना, जे क्लासेस वगैरे आहेत ना, ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर काहीच नसेल तर मग संध्याकाळी तुम्ही आपल्या वॉकिंगला वगैरे जाऊ शकता. हे असे सुरुवात करून ना तुम्ही छोट्या छोट्या पावलांनी मात्र आपल्या योगाला सुरुवात. नंबर 5 ची गोष्ट आहे, जसं मी सांगितलं सकाळी आपल्याला डब्यांचा वगैरे म्हणजे स्वयंपाक बनवण्याचं जास्तीत जास्त काम असतं. पण बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं की म्हणजे असं नाही की सगळेच्या सगळे एकाच टायमाला जात असतील. कोणी 7 वाजता जातं, कोणी 8 वाजता जातं. तर तुम्ही तिथं वर्गीकरण करू शकता की जर तुमचा मुलगा सकाळी लवकर जात असेल तर मुलासाठी जे थोडंफार लागतं, एखादी 2 चपाती किंवा तुम्ही थोडीशी भाजी वगैरे करून त्याला देऊ शकता. आणि इतर जे मेंबर आहेत बाकीच्या लोकांसाठी तुम्ही तुमचं जे एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर सुद्धा ते काम करू शकता. असं नाही की तुम्ही एकदाच कामाला लागलात आणि सरसगट स्वयंपाक मला एकदाच करायचा आहे त्यामुळे मला वेळच भेटत नाही. तर हा प्रकार करून सुद्धा तुम्ही तिथे वेळ वाचू शकता की जे अगोदर जे मेंबर जाणार आहेत त्यांना तुम्ही थोडासा स्वयंपाक करून देऊ शकता आणि जे उर्वरित मेंबर राहिलेले आहेत त्यांना मात्र तुम्ही तुमची वरण भात पोळी भाजी काय पूर्ण स्वयंपाक करायचं तिथं तुम्ही स्वयंपाक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण सुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकता. तर या होत्या आपल्या छोट्या छोट्या जशा आपल्याला जमतील तशा मी तुम्हाला वेळ काढण्यासाठी जे तुम्हाला छोटे छोटे वर्गीकरण करून असे प्रकार सांगितलेले आहेत. ह्या जर 5 तुम्ही टिप थोड्याशा लक्षात घेतलात तर तुम्ही नक्कीच थोडंसं वेळ काढू शकता. तर चला मग आता ठरवलं असणारच की उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे आणि नक्की वेळ तुम्ही जर काढला असेल ना तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की बाबा मी अशी सुरुवात केलेली आहे, 10-15 मिनटापासून मी सुरुवात केलेली आहे आणि आता मग मला थोडंसं छान वाटतं. असे तुमचे अनुभवसुद्धा मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का, तुम्हाला वेळ काढण्याच्या जे पद्धती आहेत त्या पटल्या का, हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माझा अगोदरचा व्हिडिओ नक्कीच बघा, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला वेळ का काढायचा आहे आणि तो पण व्हिडिओ कसा वाटला काय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मन लावून बघितला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि माझा आजचा व्हिडिओ याचा शेवट करते. धन्यवाद.